नमस्कार सर्वांना, मी वेदश्री अनुवेद रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत वाटण न घालता झणझणीत असा मटण रस्सा आणि अळणी भात. त्यासाठी लागणार आहे 1 किलो मटण. त्याला मी छान असं हळद मीठ लावून मॅरिनेट करून घेतलेलं आहे अर्धा तासासाठी. आणि लिंबाचा पूर्ण लिंबाचा रस मी त्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. सोबतच आपल्याला वाटण करायचं आहे ते म्हणजे हिरवी कोथिंबीर, पुदिना थोडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि छान ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे 1 मूठभर. छानपैकी आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे. अशा मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. छान आपण ते मिक्सरला बारीक वाटण घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीने असं वाटायचं आहे आणि ते या मटणामध्ये छान मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने टाकून मिक्स करून हे आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. एका बाजूला मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि सोबत साजूक तूप टाकायचं आहे 1 चमचा. तुपाने मटणाला चव फार छान येते मंडळी. सोबतच 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे, गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. कांदा छान परतला आणि गोल्डन ब्राऊन झाला की मटणाला स्वादही छान येतो. अशा पद्धतीने छान कांदा असा आपला खरपूस होत आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि असा आपल्याला गोल्डन ब्राऊन तो करून घ्यायचा आहे. आता त्यात आपण अर्धा तास मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आहे. मटण छान त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये मटण आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने यात थोडं मी पाणी टाकायचं विसरून गेले होते, परत पाणी टाकते आहे. आणि गरम पाणी टाकायचं आहे मटणामध्ये कधी पण. अशा पद्धतीने मी मटणात गरम पाणी टाकलेलं आहे आणि आपण कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकायची आवश्यकता नाही. आता मी कुकरचं झाकण लावून मस्तपैकी अशा 2-3 शिट्ट्या घेते. सोबतच एका कढईमध्ये मी 2-3 चमचे तेल टाकून त्यात एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. तो सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन करायचा आहे त्याला सुद्धा. कांदा छान परतला की असा त्याचा कडवटपणा जो असतो त्याचा वास येत नाही. हे बघा असा. आणि सोबतच एक मीडियम टोमॅटो आपल्याला टाकायचा आहे. ते सुद्धा छान आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे, तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अळणी भाताला मी इथे 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला भिजत घालून. आणि इथे बघा, हे मटण आपलं छान शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही छानपैकी. हे बघा किती छान आपलं मटण शिजलेलं आहे. तर आता आपण याला बाजूला काढून घेऊया. छान पद्धतीने आपल्याला ते बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि त्या फक्त मटणाच्या सूप किंवा ते पाणी आहे त्यामध्ये आपल्याला भिजवलेले 1 वाटी इंद्रायणी तांदूळ टाकायचे आहेत. इंद्रायणी तांदूळाने मटणाच्या अळणी भाताला चव आणि स्वाद खूप छान येतो. यात थोडा मी रस्सा टाकून घेते 2-3 चमचे, म्हणजे आपला वाटण न घालता जो रस्सा आहे त्याला छान असा रस्सा येईल. आता त्यामध्ये मी राहिलेल्या पाण्यामध्ये हे तांदूळ टाकून घेत आहे. छान तांदूळ मिक्स केले की याला आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि शिट्टी घ्यायच्या 2. एका गॅसवरती मी कुकर ठेवते. आता आपल्याला इकडे कांदा असा जो छान परतलेला आहे त्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत. 1 चमचा असा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा हळद टाकली मी आणि 1 चमचा मिरची पावडर टाकली आहे. आपलं धणे पावडर आहे अर्धा चमचा आणि 1 चमचाभर आहे आपला हा काळा मसाला.
आणि सोबतच टाकायचं आहे आपल्याला हे जिरे पावडर, अर्धा चमचा ही जिरा पावडर आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला मटन मसाला टाकायचा आहे। रेडीमेड मटन मसाला आहे हा, तुम्ही जो आवडत असेल तो तुम्ही टाकायचा। छानपैकी तेलामध्ये मिक्स करून मसाले सर्व परतून घ्यायचे आहेत आणि यात थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचा आहे मसाला, जेणेकरून मसाला आपला जळून नाही जाणार आणि मसाल्याला छान तरीसुद्धा येते। आणि त्यात आपण राहिलेलं हे सर्व मटण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे, टाकून घ्यायचं आहे, हळूवार टाकायचं। अशा पद्धतीने छान मटण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा थोडं पाणी घालून आपल्याला ते थोडं शिजवून घ्यायचं आहे। 1 ते 2-3 वाफ घ्यायचं आहे त्यात। या पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे आपला छानपैकी मटणाला उकळी आलेली आहे। थोडंसं मी यात पाणी टाकत आहे, पाणी टाकून छान असा रस्सा पण येतो छान आणि तर्रीसुद्धा छान येते मटणाला। तुम्ही बघू शकता मटणाचा कलरही छान आलेला आहे, तर्रीसुद्धा छान आलेली आहे। आणि हे वाटण न घालता मटण रस्सा भाकरीसोबत, चपातीसोबत, नुसत्या भातासोबतसुद्धा एकच नंबर लागतो मंडळी। नक्की करून बघा अशा पद्धतीने। आणि इकडे मी छानपैकी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपला हा अळणी भात बघू शकता तुम्ही, बघा हे छान शिजलेला आहे, मऊसूत असा अळणी भात आपला शिजलेला आहे। त्यात छोटे छोटे आपले मटणाचे कापसुद्धा आहेत आणि यात वरतून छान कोथिंबीर घालून प्लेटिंगसाठी आपला भात तयार आहे। मस्तपैकी असा आपला मऊसूत शुद्ध तुपामध्ये सोबतच मी छान अशा चपात्या करून घेते मसाले। मुलांना आवडतात त्या चपात्या मटणसोबत खायला। अशा 1-2 मी चपात्या करून घेतलेल्या आहेत। मटण मसाले भात बोलले मी, आपल्याला मटण अळणी भात आहे तो। अशा पद्धतीने छान अशा मी चपात्या 2-4 करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता आपली चपाती अशा पद्धतीने। बघा आपला हे मटण रस्सा तयार आहे, सोबत आपला ताटही तयार आहे। या मग जेवायला। कसा वाटला ताट, कशी वाटली रेसिपी? अळणी भात बघा किती छान मऊसूत झालेला आहे। अशा पद्धतीने नक्की करून बघा मंडळी। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, नमस्कार।